आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोभाडवाडी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीची ओळख श्रावण विठोबा गमे अशी पटली असून त्याचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याने समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही नागरिक गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पाहणी केली असता एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे। मृतदेहाजवळ अनेक जखमा असल्याचे निदर्शनास आले असून शरीर विद्रूप अवस्थेत होते। घटनास्थळाजवळ टॉवेल, चप्पल आणि कपडेही सापडले आहेत। यामुळे ही घटना अत्यंत संशयास्पद स्वरूपाची असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे। मृत श्रावण गमे यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देत काही संशयित व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे आणि सखोल तपासाची मागणी केली आहे। पोलिसांनी हा अर्ज स्वीकारून तपास सुरू केला आहे। जो त्र्यंबकेश्वर मध्ये श्रावण गमे याची जी निर्गुण हत्या झाली आणि ती निर्गुण हत्या झाली असताना त्याचा तपास पोलीस डिपार्टमेंटनी योग्य पद्धतीने लावा यासाठी आज अनेक मान्यवर निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले। और असं आलं का बाबा जे वन्य प्राण्यांनी हल्ला केलेला आहे, पण जर वन्य प्राण्यांनी हल्ला जर केला असता तर तो त्याच जागी पुरून ठेवणार नाही, मग त्यांनी वरती ओढून नेला असता। पण आमच्या सर्वांचं असं मत आहे का ही निर्गुण हत्या झालेली आणि त्या निर्गुण हत्येचा तपास पोलीस डिपार्टमेंटनी लावावा हीच आम्ही या ठिकाणी निवेदनामार्फत मग जोही असेल त्याच्यामध्ये खून करणारा, मर्डर करणारा त्याला योग्य ती शिक्षा द्यावी। आज तर आपण काही म्हणू शकत नाही का हाच यांनीच खून केला, पण त्यांच्या चौकशीमध्ये जोही असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे जमलो। आज श्रावण एकदम शांत वृत्तीचा मनुष्य, सगळ्यांची रामराम, सगळ्यांची मिसळणारा असा आपल्यातनं गेला आणि खऱ्या अर्थाने गमे कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण मित्र परिवाराला, आदिवासी समाजाला दुःख झालं। मी प्रदीप बाळू गमे, राहणार दोभाडवाडी, त्र्यंबकेश्वर। माझ्या काकांचा जो निर्गुणपणे जी हत्या झालेली आहे त्या हत्याचं जे मूळ काय आहे ते पोलीस प्रशासनाने शोधून काढावं हीच विनंती। आणि संशयित लोकांचे जे नाव वगैरे दिलेले आहे त्यांच्यावर त्यांची चौकशी करावी आणि हिंस्र प्राण्याचा जो विषय त्यांनी जो PM च्या रिपोर्टमध्ये जे काही हे केलेलं आहे तर आजपर्यंत आम्ही लहानचे मोठे झालो, म्हणजे जसं आमची आज ही तिसरी पिढी आहे गमे परिवाराची, तर आम्ही वास्तव्याला आजपर्यंत जंगलामध्येच राहत आलो। म्हणजे जसे आदिवासी लोक पहिल्यापासून जे जंगलामध्येच राहायचे तसं आम्ही जंगलाच्या यालाच राहिलेलो आहे। पण आजपर्यंत आम्ही कधी आमच्या पोरांना किंवा आमच्या वडिलांना किंवा आमच्या आजोबांना कधी हिंस्र प्राणी किंवा कोणत्या प्राण्याने कधीच काही केलेलं नाही। आणि हे असे सांगतात सगळ्या काही गोष्टी, जर त्या व्यक्तीला तिथं पुरून पावड्याने वरतून बुजवलेलं आहे आणि हे म्हणता प्राण्याने वगैरे बाबा तिथं हल्ला केला आहे आणि प्राण्याने गळा काही चिरलेला आहे किंवा हे काही गोष्टी केलेल्या आहे, साप चुकीचं आहे, खोटं आहे। त्यांचा निर्गुणपणे हत्याच झालेली आहे आणि त्याचं सखोलपणे चौकशी व्हावी। या ठिकाणी आज मृत श्रावण विठोबा गमे यांचा 8 दिवसापूर्वी सुंदरवाडी, दोभाडवाडी त्यांच्या बांधाऱ्याच्या परिसरामध्ये निर्गुणपणाने जी हत्या झाली त्या हत्येला बेवारस म्हणून या ठिकाणी मृत व्यक्ती ओळखून आल्यामुळं बेवारस पोलीस पंचनाम्यामध्ये जरी असेल, परंतु आजपर्यंत या ठिकाणी अशा प्रकारे
हिंस्र प्राण्याने कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणावरही हल्ला केलेला नाही, परंतु मृत व्यक्ती ही आमच्या निकषाप्रमाणे आजपर्यंतच्या का मृत व्यक्ती ही चा खूनच झाला आहे यात कोणतीही शंका नाही. कारण आत्तापर्यंत त्यांचे केस लांब असल्यामुळं केससुद्धा 2-3 दिवसात केस नाहीसे झाले. त्याचप्रमाणे त्यांचे गुप्त अंग आणि चेहरा हा सुद्धा पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्याचप्रमाणे एक पाय गायब आहे आणि त्याचप्रमाणे दगडागोट्याने त्या ठिकाणी दगडागोट्याने सुद्धा ठेचलं आहे. आणि अशा व्यक्तीशी जी आतापर्यंत आपण हिंस्र प्राणी जो सांगतोय, परंतु आमची सर्वांची या ठिकाणी नातेगोत्याची अशी एक विनंती आहे की या ठिकाणी पोलीस ग्रामीणचे CPI हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी काम का जो नाशिकचा बाल्यकिल्ला गुन्हेगार बाल्यकिल्ला होता तो आता कायद्याचा बाल्यकिल्ला झाला आहे. आणि आम्हाला या ठिकाणी जरूर न्याय भेटेल ही अपेक्षा आमची सर्व या ठिकाणी गमे परिवार त्याचप्रमाणे त्यांचे सगळे सोयरे इष्टमित्र मंडळी यांच्याकडून मागणी आहे की या ठिकाणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना योग्य ती कारवाई करावी व सजा द्यावी हीच आमची विनंती. सदर घटनेमुळे त्र्यंबकेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.